नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मस्त कळण्याच्या पिठाचे मौसूद असे धपाटे, त्यावर खुरसण्या मिरच्यांचा ठेचा, सोबत लोणचे, तिळाची चटणी, दही आणि तोंडी लावायला शेंगदाणे आणि कांदा असा पौष्टिक गावरान जेवणाचा बेत आहे। तर यासोबत केल्या जाणाऱ्या ह्या 2 चटण्यांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी भाजलेले तीळ घेतले, त्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचाच्या वर मीठ आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, तर कच्च्याही मिरच्या तुम्ही इथे घेतल्या तरी चालतील, थोडीशी कोथिंबीर। हे सर्व साहित्य आपल्याला चांगले बारीक करून घ्यायचे आहे। तर इथे सर्व साहित्य बारीक झालेले आहे। आता आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार म्हणजे चटणी किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचे आहे। पाणी आणि ह्या पॉटमधले चटणीचे मिश्रण चांगले एकत्र करून घ्यायचे आणि चटणी एकदम मौसूद आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर इथे आपली चटणी वाटून झालेली आहे। तर कळण्याच्या धपाट्याबरोबर योग्य कन्सिस्टन्सी असलेली चटणी इथे तयार आहे। आता आपण लगेच ठेचा तयार करून घेऊ। खलबत्त्यामध्ये पहिल्यांदा भाजलेल्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ, थोडीशी कोथिंबीर। लगेच हा ठेचा आपल्याला आबडधोबड काढून घ्यायचा आहे। तर आबडधोबडच ठेचा चांगला लागतो। तर इथे आपला ठेचा काढून झालेला आहे। तर अशा प्रकारे आपला ठेचा इथे तयार झालेला आहे। यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि तिळाच्या चटणीमध्येही कोथिंबीर घालून घ्यायची। अशा प्रकारे दोन्ही चटण्या आपल्या तयार झालेल्या आहेत। झटपट होणाऱ्या चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।